नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सुपर कोचिंग टेक्स्टबुकच्या या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, ॲक्च्युली राज्यसेवा पूर्व परीक्षा आपली 28 तारखेला आलेली आहे आणि ह्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही महत्त्वपूर्ण बाबी आहेत, त्या महत्त्वपूर्ण बाबी वेळोवेळी आम्ही ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा, अलीकडेच आपलं यूट्यूब चॅनलवर एक लेक्चर झालं होतं, की बुवा ही जी राज्यसेवा आहे, ही राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जो विद्यार्थी पहिल्यांदा देतोय, या विद्यार्थ्यांना अनुसरून काही आपण त्या ठिकाणी गोष्टी क्लिअर केल्या होत्या. हे तुम्ही जर बघितलं असेल तर ठीक आहे, नसेल बघितलं तर तुम्ही ते लेक्चर बघून घ्या. आपल्या या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. आणि आता ॲक्च्युली हे लेक्चर घेऊन येण्यामागचं नेमकं मुख्य कारण काय आहे? तर मित्रांनो, राज्यसेवेची जी आपली पूर्वपरीक्षा आहे, जी 28 सप्टेंबरला होणार आहे. या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगाने एक नोटिफिकेशन आपल्या सगळ्यांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आजचं हे लेक्चर आपण फक्त नोटिफिकेशनमध्ये काय सांगितलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून घेऊन आलेलो आहोत. सो एक्स्ट्राचा मी अजिबात वेळ तुमचा घेणार नाहीये. पटापट गोष्टी क्लिअर करून घेणार आहेत आणि लगेच आपण पुढे सरकणार आहोत. सो बघून घेऊ. आपली राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा आहे, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आपली 2025ची 28 सप्टेंबर. बरोबर आहे. सो या 28 सप्टेंबर 2025च्या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगाने नेमकं नोटिफिकेशन जे पाठवले हे नेमकं कशा संदर्भात आहे? तर विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून काही ठळक सूचना आहेत जे आयोगाने केलेल्या आहेत आणि ते नोटिफिकेशन आलेलं आहे. बरोबर आहे. सो या नोटिफिकेशनच्या माध्यमातून बऱ्यापैकी गोष्टी आपल्या क्लिअर होत असतात आणि त्यामुळेच आपण हे नोटिफिकेशन घेऊन आलेलो आहे. म्हणजे प्रत्येक बारीक सारीक गोष्ट जी तुम्हाला माहीत असेल किंवा नसेलही, त्या प्रत्येक गोष्टी आम्ही ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करत आहोत. सो बघून घेऊ. सुरुवात करत असताना सगळ्यात पहिल्यांदा टेलिग्राम ग्रुपची अपडेट तुम्हाला देऊन टाकतो. हा टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या. या व्यतिरिक्त हा जो माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देऊन ठेवतोय, हा मोबाईल नंबर तुमच्याकडे सेव्ह ठेवा. या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला जर तुम्ही मेसेज केलात आणि मेसेज करून जर स्वतःचं नाव टाकलात, तर मित्रांनो तुम्हाला मी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेत असतो. आणि ह्या ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर फायदा काय होतो? तर वेगवेगळ्या ज्या परीक्षांची तयारी तुम्ही करत असतात, त्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या सीरीज आम्ही आमच्या ह्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. या सीरीजचा तुम्हाला फायदा काय होतो? तर बघा, अलीकडेच आता मी दुपारी 1ला सीरीज घेऊन येत असतो. रात्री 11ला सीरीज घेऊन येत असतो. या सीरीजच्या माध्यमातून येणारी आपली जी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे, या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये आत्तापर्यंतच्या पी-वाय-क्यूचा जर आपण आधार घेतला, तर कोणते असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावर आयोग वारंवार प्रश्न विचारतोय. सो त्या सगळ्या टॉपिक्सवर एम-सी-क्यूच्या माध्यमातून आपण सगळी रिव्हिजन करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, तुम्हाला सुद्धा अशा जर सीरीजमध्ये फ्रीली जॉइन व्हायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला याच्यावर फक्त WhatsAppवर मेसेज करून नाव टाकून ठेवायचं आहे. म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही ॲड झालात, की सगळ्या लिंक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. यानंतर दुसरी अपडेट आहे ती म्हणजे राज्यसेवा 2026च्या दृष्टिकोनातून माझी ही नवीन बॅच तुमच्या सगळ्यांसाठी आहे. सो ही बॅच जर तुम्हाला जॉइन करायची असेल, तर बिनधास्तपणे तुम्ही जॉइन करू शकता. आता ह्या बॅचचं बेनिफिट काय आहे? किंवा माझ्याकडे आत्तापर्यंत साधारणतः 1700 ते 1800 विद्यार्थी आहेत. याच्यामागचं नेमकं कारण काय आहे? का एवढे विद्यार्थी माझ्याकडे येत आहेत? याच्यामागचं मुख्य कारण मित्रांनो असं आहे, की ह्या बॅचमध्ये मी बेसिकपासून तुमच्या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेतोय. म्हणजे एन-सी-ई-आर-टी असेल, त्याच्यानंतर पर्सनल मेंटरशिप असेल, त्याच्यानंतर पुस्तकं असतील, त्याच्यानंतर नोट्स असतील, त्याच्यानंतर टेस्ट असतील, त्याच्यानंतर फीज कमी असेल, त्याच्यानंतर त्याच्याही ई-एम-आय असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईफटाईम सपोर्ट असेल. म्हणजे पोस्ट निघेपर्यंत तुम्हाला ॲक्सेस असेल. सो ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्या एकाच ठिकाणी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यामुळे विद्यार्थी वर्ग जो आहे, तो जास्तीत जास्त इकडे जॉइन करतो. सो तुम्हालाही जरी जॉइन करायचं असेल, त्याबद्दल काही चर्चा करायची असेल, तर हा मोबाईल नंबर तुमच्याकडेही असू द्या. जर या ठिकाणी तुम्हाला मोबाईल नंबर व्यवस्थित बघायला मिळत नसेल, तर हा मोबाईल नंबर मी इथे पण लिहून देतो. जेणेकरून तुम्हाला जर काही अडचण वाटली, तर कॉल करू शकता आणि कॉल करायचा याचा अर्थ असा नाही की ॲडमिशन घ्यायचंच आहे, तुम्ही चर्चाही करू शकता. राइट? सो आता येऊन जाऊ आजच्या ठळक मुद्द्यावर. आजचा नेमका मुद्दा आहे काय ते समजून घेऊ. बरोबर आहे? राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगाचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. बरोबर आहे? आता हे नोटिफिकेशन तुम्हाला दिसत नसेल, मी थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टी माझ्यासोबत रीड करता येतील. बरोबर आहे? हे नोटिफिकेशन आपण थोडंसं झूम करून घेऊ. राइट? येस. बघा आता विषय नेमका आहे काय? येस. आता नोटिफिकेशन तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळत असेल. राइट? नोटिफिकेशन व्यवस्थित बघायला मिळेल. ठीक आहे. आयोगाचं हे नोटिफिकेशन आहे मित्रांनो 25 सप्टेंबर 2025ला हे नोटिफिकेशन आलंय म्हणजे साधारणतः आजची तारीख आहे 25/9.
बरोबर आहे. आजची तुमची ही तारीख आहे, राईट. उमेदवारांकरिता ठळक सूचना आयोगाने ह्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 दिनांक 28 सप्टेंबर 2025 ला तुमची ही परीक्षा होणार आहे. बरोबर आहे. आता यामध्ये आयोगाच्या ज्या ठळक सूचना आहेत, त्या ठळक सूचना नेमक्या काय आहेत? त्या सर्व ठळक सूचना आपण इथे वन बाय वन बघून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे इथपर्यंत? येस, समजून घेऊत आता. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणं अनिवार्य आहे. बघा, तुमचं जे हॉल तिकीट झालेलं आहे काही दिवसांपूर्वी, ते हॉल तिकीट तुम्ही प्रिंट काढून ठेवलेलं असेल सोनेहून पिवळं. प्रिंट काढली नसेल तर आजच्या आज ती प्रिंट काढून ठेवा. मी परीक्षेला जाताना, परीक्षेला जाण्या अगोदर प्रिंट काढतो, जाताना मला झेरॉक्स सेंटर लागतं, ते मला माहिती आहे, तो माझ्या ओळखीचा आहे. काही गोष्टी असतील, आजच्या आज ते प्रिंट काढून ठेवा. प्रिंट तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट पण चालते, प्रिंट तुम्हाला कलर असली तरी चालते. असं काहीच नाही की कलरच प्रिंट पाहिजे किंवा ब्लॅक अँड व्हाईट प्रिंटच पाहिजे. ठीक आहे. आणि पहिलं पेज जरी असलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बाकीच्या पेजेसवर सगळ्या सूचना असतात, त्या नसल्यात तरी चालतील. बरोबर आहे. असल्यात तरी काही हरकत नाही. त्याच्या बॅक साईडचं पेज आपल्याला सीसॅट मध्ये कामा येतं. सो उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन करावं. परीक्षा देत असताना तुमच्यासाठी काय गाईडलाईन्स आहेत, त्या सगळ्या गाईडलाईन्स ऑलरेडी आयोगाने देऊन ठेवलेल्या आहेत. सो अशा काही जगावेगळ्या गाईडलाईन्स नसतात. नॉर्मल गाईडलाईन्स आहे. तुम्हाला मोबाईल फोन घेऊन जायचा नाहीये, तुम्हाला डिजिटल वॉच घेऊन जायचं नाहीये किंवा तुम्हाला ब्लॅक बॉल पेनचाच वापर करायचा, अशा नॉर्मल आहेत, राईट. सो तिथं काही असं लोड घेऊ नका, की कारण जो विद्यार्थी पहिल्यांदा ह्या परीक्षेला जातोय ना, सगळ्यात जास्त प्रेशरमध्ये तो विद्यार्थी आहे. सो नॉर्मल गाईडलाईन्स आहेत. परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1.5 तास अगोदर हजर राहणं अनिवार्य आहे. आता 1.5 तास अगोदर हजर राहणं अनिवार्य का बरं आहे? त्यांनी जाणीवपूर्वक थोडासा बफर टाइम ठेवलेला असतो. बफर टाइम ते जर म्हटले अर्धा तास अगोदर अनिवार्य, तर मग ते काही वेळेस विद्यार्थ्यांना उशीर होतो पोहोचायला. त्याच्यामुळे त्यांनी 1.5 तास ठेवलाय. सो 1.5 तास आयोगाने सांगितलंय ना, ठीक आहे, 1.5 तास अगोदर आपण त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहायचं किंवा 2 तास अगोदर जाऊन उपस्थित राहायचं. बरोबर आहे. परीक्षा कक्षातील शेवटच्या प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास परीक्षेस आणू नये नाही. म्हणजे जी काही तुम्हाला प्रवेश पत्रावर दिनांक सांगितलेली आहे, म्हणजे वेळ सांगितलेला आहे परीक्षा कक्षामध्ये प्रवेशाबाबत, त्याच्या अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 1 मिनिट जरी झालं तरी तुम्हाला एंट्री मिळत नसते. सो ज्या काही गोष्टी आहेत त्या आधीच क्लिअर करून ठेवा. मुद्दा लक्षात आलाय? यानंतर ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ स्वरूपातलं ओळखपत्र पाहिजे. उमेदवाराचं छायाचित्र आणि इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसलेली अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत सोबत पेपरच्या वेळी स्वतंत्र सादर करणं अनिवार्य आहे. कोणतंही ओळखपत्र तुम्ही ठेवा. ओरिजिनल तुम्हाला तुमच्याकडे जे आहे, ओरिजिनल तुमच्याकडे जे आहे ते ठेवायचे आणि त्याची झेरॉक्स प्रत ठेवायची. झेरॉक्स प्रत साधारणतः 2 ठेवा. हा, साधारणतः 2 झेरॉक्स ठेवा. मी आता सांगतोय. का 2? कारण 2 पेपर द्यायचे. पहिल्या पेपरला जर तुमचं झेरॉक्स प्रत घेऊन टाकली आणि दुसऱ्या पेपरसाठी जर झेरॉक्स प्रत नसली तर त्या प्रेशरमुळे आणखीन आपण डिमोटिवेट होऊन जातो. सो 2 प्रती आत्ताच काढून ठेवा. परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही, हे माहिती आहे. परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारणास्तव प्रवेश अनुज्ञेय नाही. गेटमधून फक्त तुम्हाला एकट्यालाच समोर जावं लागतं, बाकी कोणीच एंट्री नाहीये. परीक्षेवेळी मद्य किंवा मादक अंमली पदार्थांचं प्राशन केलेलं आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सो हा पण एक मुद्दा लक्षात ठेवा. हे काय असं कोणी करत नाही, कारण एमपीसी सिरियस कॅन्डिडेट आहेत सगळे, राईट. याच्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा पडताळणी तपासणी संदर्भात कार्यवाही झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. पडताळणी तपासणीनंतर उमेदवार स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचं उल्लंघन समजण्यात येईल, राईट. याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, म्हणजे आणखीन काही पॉईंट्स याच्यामध्ये होते. ते पॉईंट्स नेमके कोणते ते पॉईंट्स मी तुम्हाला या ठिकाणी जरा वाचून दाखवतो. एकच मिनिट. थोडस असं तिरपं होतंय ते.
ठीक आहे. इथे तुम्हाला वाचायला मिळेल नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत. परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनांच्या पार्किंगकरिता परीक्षा उपकेंद्र कोणतीही व्यवस्था करणार नाही. सो तुमचे जे काही खाजगी वाहन तुम्ही घेऊन जाणार आहात किंवा तुम्ही ज्याचा कशाचा वापर करणार आहात त्या सगळ्यांचा वापर करण्यासाठी फक्त एक मुद्दा लक्षात असू द्या, तुम्हाला तुमची स्वतःची व्यवस्था करणं अनिवार्य आहे. बरोबर आहे? हां. त्याच्यानंतर प्रश्नपुस्तिका, उत्तरपत्रिका तसेच प्रवेश प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचं काळजीपूर्वक अवलोकन, तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे. उत्तरपत्रिकेवर परीक्षेचं नाव, बैठक क्रमांक, संच क्रमांक, विषय संकेतांक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा. तुम्हाला ते सगळं हॉल तिकीटवर दिलेलं आहे, ते नमूद करायचंय. कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधाची डिबार तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल. परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. हे आयोगाचं एक महत्त्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे. सो हे नोटिफिकेशन तुमच्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं होतं आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तर ते डाऊट्स तुम्ही पूर्ण केले असतील किंवा तुमचे डाऊट्स निघून जातील म्हणून जाणीवपूर्वक हे नोटिफिकेशन तुमच्या सगळ्यांपर्यंत घेऊन आलेलो आहे. ओके इथपर्यंत? सो एवढीच गोष्ट होती, याच्या पलीकडे तर काही नाही आहे. सो भेटू लवकरच परत एकदा एका नवीन सेशनच्या माध्यमातून. रात्री 11 वाजता आपलं सेशन आहे. बरोबर आहे? रात्री 11 वाजता आपलं सेशन आहे. सो रात्री 11ला आपल्याला सर्वांना जॉईन करायची, ही गोष्ट लक्षात असू द्या. ओके. खूप खूप धन्यवाद. परीक्षेसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.